पालकमंत्री झाल्यानंतर एक वेळ आलेले आहेत, यानंतर त्यांनी आलेलं नाही तसं देखील नागरिकांचं म्हणणं आलेलं आहे. असं वाटतं का की त्यांचं दुर्लक्ष आहे जिल्ह्यावरती का ते कसं वाटतं तुम्हाला सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जाणून दुर्लक्ष करतायत? 100% त्यांचं दुर्लक्ष आहे, त्यांचं फेल्युअर आहे. मला सांगा ना, आज अल्पसंख्याक समाज हा त्यांच्या पक्षाचा मतदार आहे, मोठ्या प्रमाणात त्यांच्या पक्षाला मतदान करतो. मग अशी स्थिती असताना आम्हाला मान्य आहे अचानक तुमच्यावर जबाबदाऱ्या आल्या, तुम्ही जबाबदाऱ्यामुळे तुमचं लक्ष या ठिकाणी लागू शकलं नसेल हे आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही या कुटुंबाला एक फोन तर करू शकता, सांत्वनपर बोलू तर शकता, त्याचा आढावा तर घेऊ शकता. या केस संदर्भात SP ला बोलले म्हणून ट्विट सुद्धा आम्हाला वाचायला मिळत नाही कोणत्याच बीडच्या घटनेबद्दल. त्याच्यामुळे ह्या ज्या काही पालकमंत्री सुनेत्राताई पवार आहेत यांच्याकडून बीड सांभाळणं अशक्य आहे. त्यांना आमची मागणी आहे की जर तुम्हाला हे सांभाळता येत नसेल, मोठा व्याप आहे, उपमुख्यमंत्री म्हणून अनेक पद आहेत, पक्ष म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या लोकांना वेटीस धरू नका, तिथला तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि दुर्दैवाने पीडित कुटुंबाच्या घरी बसून मला आज घोषणा करावी लागते, या सगळ्या बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख पासून अन्य अत्याचाराच्या, दलितांच्या, आदिवासींच्या, बहुजनांच्या या केसेस बघून आज मला धक्कादायक घोषणा करावी लागते की बीड जिल्ह्याला गुन्हेगारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावं आणि आर्मीला आणावं, सेंटरच्या इथल्या एजन्सीला आणावं. आर्मी इथं घुसून एकदा कोम्बिंग केल्याशिवाय पर्याय नाही. करा ह्या गुन्हेगारांशी जे जे संबंधित असतील त्या सगळ्यांच्या कोम्बिंग करा. कसं नीट होत नाही बघा, तालुक्यात आर्मी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली पाहिजे. कारण स्टेट पोलीस हे राजकीय दबावात आहे, ते काहीच करू शकत नाही. गृहमंत्री सुद्धा त्यात भूमिका घेत नाहीत आणि इथली पोलीस यंत्रणा जी आहे ती सातत्याने राजकीय दबावात येऊन त्या ठिकाणी भूमिका घेत नाही. मी तुम्हाला सांगतो, पोलिसांना या घटनेतला छडाना छडा माहीत आहे, पण दबावाशिवाय ते बाहेर काम करत नाहीत. त्यांनी जर ठरवलं तर त्यांच्या चुटकीचं काम आहे, सगळं रॅकेट उभा करू शकतात, पण दबावामुळे त्यांना काहीच करता येत नाही. म्हणून हे दुर्दैव आहे की बीडमध्ये एक गुन्हेगारी ग्रस्त बीड म्हणून याची जी ओळख झाली, त्याच्यामुळे त्याला विशेष या पावसाळ्या अधिवेशनात एक कोम्बिंग आणि या ठिकाणची गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी स्ट्रॉंग भूमिका गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. माजी मंत्री तथा ह्या मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील त्यांचे स्पष्टीकरण दिलेले या ठिकाणी की सध्या ते कुठेतरी आजारी आहेत, काही दिवसांमध्ये येतील. मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते धार्मिक रंग देण्यात येऊ नये असं देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे, नागरिकांना असं आव्हान केलेलं आहे. हे सगळे काय परिस्थितीला बघताय? कारण की आताच आपण जेव्हा पाहिले ते 2 आरोपी आहेत, त्यापैकी एक आरोपीचा फोटो त्याच्यासोबत आलेला आहे, दुसरा आरोपीचा फोटो जो आहे ते नगरसेवक आणि नगरदर्शकाचे पती यांच्यासोबत इकडे आलेला आहे. त्यामुळे कदाचित हा नाही, त्यांच्या मी माहिती घेतली तर तो जो काही फड नावाचा आरोपी आहे त्याचे वडीलच त्यांच्या घरी पुजारी येत असं मला इथं आल्यावर कळालं. आम्ही बाहेरून येणार आहे माणसं, आम्हाला इथं जे आलं ते मी मांडतो. त्यांनी एक पोस्ट टाकली की धार्मिक रंग देऊ नका. 4 दिवस झालं ना, ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. या समाजाला सॅल्यूट आहे. बकरी ईदला दंगल करायची ठरवली महाराष्ट्रात, अनेक जाग्यावर या समाजाने दंगल होऊ दिली नाही, अनेक तरुण गेलेत, या समाजाने दंगल होऊ दिली नाही. तुम्ही उद्देश देताय कुणाला? शांतीप्रिय लोक आहेत. अहो, त्यांच्यावर एवढा अन्याय झाला या महाराष्ट्रात, त्यांचे घर तुम्ही इमिडिएट बुलडोजरनी पाडताय, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करताय. अहो, स्टेटस ठेवलं फक्त रसायनी नावाच्या खालापूरला, फक्त स्टेटस ठेवलं, FIR नाही, तडीपारीची नोटीस नाही, त्याला 6 महिने झालं पोलिसांनी घराच्या बाहेर ठेवलंय. एवढा छळ हे सरकार करतंय, तरी तुम्ही त्यांच्याकडूनच अपेक्षा बाळगताय काय धार्मिक रंग देऊ नका. ऑडिओ क्लिप ऐका ना, लांड्याशिवाय ते बोललेलं नाही त्या क्लिपमध्ये. एवढं धक्कादायक, मला सुद्धा बोलायला वाईट वाटतंय. हा, मी 6 महिन्यात बाहेर येतो, आणखी 3 जण मारायचे, मला गर्व आहे मारल्याचा, धर्माचं नाव सांगतोय स्वतःच्या. हे धार्मिक रंग हे कुणी पेरलं, कुणी व्हायरल केलं, का केलं, याचा शोध लावायचं पोलिसांना सांगा. लोकांना उपदेश देऊ नका धार्मिक रंगाचा. आणि त्यांनी इथं यायला पाहिजे, धावत पळत यायला पाहिजे, किती काही असू द्या. हा त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांचं गाव आहे, माजी मंत्री आहे, पक्षाचे पालकमंत्री सुद्धा त्यांचेच आहेत. त्यांनी धावत पळत यावं. सन्माननीय पंकजाताई मुंडे यांनी यावं. इथले खासदार कोण आहेत ते आलते का? बजरंग बाप्पा, त्यांनी यावं. लोक अहो, इथलं धक्कादायक म्हणजे जे काही प्रथम नागरिक आहे, नगराध्यक्ष महिला म्हणून
ह्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवायला येऊ शकत नाही. एवढी माणुसकी संपलेले माणसं आहेत आपण. आणि तुम्ही म्हणताय धार्मिक रंग देऊ नका. हा? आणि वोटर त्याच्या वार्डातले आहेत. हे धर्माधिकारी, हे व्यास, हे काय चाललंय परळीमध्ये. त्याच्यामुळे जास्त हे करू नये. याच्यामध्ये त्यांनी कुणी धार्मिक रंग देणार नाही. पोलिसांना सपोर्ट करतायत. मुफ्ती साहेब पुढे आले, समाजाला थांबवलं. त्यांचे आभार आहेत की त्यांनी हे परळी पेटण्यापासून वाचवलं. उलट त्यांच्याबद्दल तुम्ही बोला, हे तुम्ही तिकडं बसून सांगू नका. इथं या, वस्तुस्थिती बघा. तुमच्यासोबत फोटो आहे. त्याचे वडील तुमच्या घरी येत आहेत असं सांगितलं जातंय. त्याच्यावर स्पष्टीकरण द्या. या सगळ्या हे सपोर्ट करत असतील नसतील मला नाही माहिती, पण त्याच्या डोक्यात तर बसलं असेल ना की मी लय मोठा आहे, मी बाप आहे, मी 6 महिन्यात बाहेर येतो. 6 महिन्यात बाहेर येण्याची शाश्वती याला दिली कुणी? फोडा ना त्याच्या नडग्या. या एरवी महाराष्ट्रात दिंड कुणाच्या निघतात? या दोघांची दिंड का नाही काढली परळीतून? हे लंगडत लंगडत चालताना आम्हाला का दिसले नाही? यांच्या घरावर बुलडोजर का दिसलं नाही? तर ते करा आणि मग सांगा की धार्मिक रंग देऊ नका. ऍक्शन काय केली तुम्ही आरोपीच्या विरोधात ते सांगा. कुणी धार्मिक रंग देत नाही. हा मानवतेचा लढा आहे. तोहिद खानसाठी हा निळा रंग घातलेला आणि जय भीम म्हणत मी इथं आलोय. मी या ठिकाणी धार्मिक रंग द्यायला नाही आलो. अहो त्याचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडलंय. आज त्याच्या कुटुंबाला कोण आधार देणार आहे? त्या लहान लेकराच्या मनावर झालेला परिणाम कोण पुसून काढणार आहे? आणि तुम्ही आमच्यावरती किंवा समाजावरती ब्लेम लावू नका. आम्ही मानवतेच्या लढाईसाठी आलतो. संतोष देशमुखसाठी सुद्धा आलतो आणि तोहिद खानसाठी सुद्धा आलतो. सोमनाथ सूर्यवंशीसाठी सुद्धा आलतो. आम्ही हा लढा संतोष देशमुखच्या धर्तीवर राज्यव्यापी करणार आणि जस्टिस फॉर तोहिद खान #मुस्लिम लाईव्ज मॅटर आणि जनआक्रोश मोर्चे म्हणून आम्ही या ठिकाणी मुस्लिम बचाव आंदोलन या राज्यात उभा करणार. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी तोहिद खानचं जे